Yes, students, hello. And in this lecture, we are going to focus on alkyl group classification or isomerism of alkanes that we have considered in our previous video lecture. And very simple but very important, and therefore we have to consider. We cannot neglect. Now, methane, as we know, since our school days, we have considered methane, ethane, propane, and all other functional groups. After this, after alkyl group, nomenclature of IUPAC in common system nomenclature of alkanes, and then functional groups we are going to consider. All other functional groups, for example, if suppose that instead of hydrogen atom, if chlorine is attached here, alkyl halide. If instead of hydrogen, any alkane, if OH group is there, it will be alcohol. Similarly, aldehyde, ketone, ester, amines. So these are the various compounds, which show different properties. To study that, what we have done, chemistry, our level, alkanes are considered as parent compounds. ॲक्च्युअली तसं नसतं, म्हणजे कुठला अल्कोहोल असेल किंवा कुठला तरी अल्काईल हलाईड असेल किंवा आणि कुठले वेगळे वेगळे फंक्शनल ग्रुप्स आपण बघणार आहोत आता. ठीक आहे, अल्केनपासून तयार झाले असं नाही. आपल्या अभ्यासासाठी आपण तसं समज करून घेतलेलं आहे, म्हणजे इट मेक्स थिंग्स सिम्पल. ओके, सुरू करताना अल्केन्स आपल्या सिलेबसप्रमाणे अल्केन्स आर कन्सिडर्ड ॲज पॅरेंट कंपाऊंड्स. आणि मग अल्केनमध्ये जर मग हायड्रोजन बॅलन्स ही कंप्लीट आहे, मग हा हायड्रोजन जाऊन इथं जर क्लोरीन आला तर तो एक कंपाऊंड अल्काईल हलाईड, इथं OH ग्रुप आला तो एक कंपाऊंड. असे वेगळे वेगळे आणखी फंक्शनल ग्रुप आहेत, पुढे बघणारच आहे आपण. NH2 ग्रुप आहे, अमाईन. तर वन हायड्रोजन ॲटम फ्रॉम एन अल्केन इफ इट इज रिमूव्ड, तर जे मागं शिल्लक राहील दॅट इज कॉल्ड ॲज अल्काईल ग्रुप. अल्कील म्हणतात, अल्काईल ग्रुप. ओके, वन हायड्रोजन ॲटम ऑफ ॲन अल्केन, ते नोट्समध्ये वर सगळं आहे त्यामुळं, आणि सोपा भाग आहे. ऑफ ॲन अल्केन, फ्रॉम ॲन अल्केन ॲक्च्युली. अल्केन if removed, what remains behind is alkyl group. बरं का, अल्काईल ग्रुप शॉर्टमध्ये लिहितो. ओके, अल्काईल ग्रुप. ठीक आहे, म्हणजे जसं की आता मिथेनमधला एक हायड्रोजन काढला तर मिथेनमध्ये एकच कार्बन आहे. ऑल 4 हायड्रोजन ॲटम्स आर अटॅच टू सेम कार्बन, त्यामुळं ऑल 4 हायड्रोजन ॲटम्स इन मिथेन आर आयडेंटिकल. कुठलाही एक काढला, हा काढा, एक काढायचं कुठलं तरी. नॉर्मली या साईडचा सोयीचा लिहिण्याची सोयी वगैरे म्हणून काढतात ते. ठीक आहे, तर काय मिळालं बघा, तर ते इथे लिहितो मी. हे असं. आता हा काही कंपाऊंड वगैरे नाही, असं काय ॲक्च्युली इन एक्झिस्टन्स असं असत नाही. थिरॉटिकली हा काढला आणि मग तिथं कोणतरी दुसरा ग्रुप यायला पाहिजे, बॅलन्सी ऑफ दॅट कार्बन शुड बी सॅटिस्फाईड. नाहीतर आपल्याला परत हायड्रोजन यायला पाहिजे. तर हायड्रोजन इज रिमूव्ड, वॉट रिमेन्स बिहाइंड इज इन जनरल अल्काईल ग्रुप. आणि मग तो जो मागं राहतो त्या ग्रुपचं नाव ANE रिप्लेस्ड बाय YL. ANE एंडिंग ANE, तो जो कोण अल्केन असेल त्यातला एंडिंग ANE इज रिप्लेस्ड बाय YL. त्याप्रमाणे हा काय झाला बरं, METH, हा मिथेन नाही का, मिथेन METH ANE, तर ANE रिप्लेस्ड बाय YL. तर YL मिथाईल ग्रुप. आता तो मिथाईल ग्रुप लिहिण्याच्या सोयीसाठी कंडेन्स्ड फॉर्म किंवा शॉर्ट फॉर्म म्हणून आपण असं लिहितात किंवा असं लिहितात. हे अलाउड कंडेन्स्ड फॉर्म किंवा साध्या भाषेत अलाउड शॉर्ट फॉर्म आहेत. असं लिहिलं तरी समजून घ्यायचं की असं आहे. तो जो कुणाला जोडलेला आहे तो कार्बन इज अटॅच्ड. मग इथं हॅलोजन असेल, OH असेल किंवा आणि कुठला ग्रुप असेल, कार्बॉक्सिलिक ग्रुप असेल, जे आता फंक्शनल ग्रुप्स नेक्स्ट लेक्चर्समध्ये बघणारच आहे आपण. तर मिथाईल ग्रुप. सिमिलरली हा बघा
प्रोपेन लिहिलं ॲक्च्युली, प्रोपेन तिकडे घेतलेलंच आहे मी. मला इथं इथेन घेऊ द्या, इथेन घेऊया. ओके, इथेन घेऊया. ठीक आहे. हा इथेन, इथेन इथेन. मग तो अलाउड शॉर्ट फॉर्म, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6, ते सगळं ठीक आहे. नाव देर आर 6 हायड्रोजन ॲटम्स. बोथ दी कार्बन ॲटम्स आर प्रायमरी. नुसते प्रायमरी नाही आहेत, बोथ आर प्रायमरी अँड अटॅच टू इच अदर. बोथ आर आयडेंटिकल प्रायमरी, आयडेंटिकल प्रायमरी, वेगळे वेगळे प्रायमरी नाही. ओके, काही काही अल्केन्समध्ये बघणार होतो, पण प्रायमरी असलं तरी पुढे एक्झाम्पल येणारच आहे. आयडेंटिकल प्रायमरी आहे. त्यामुळं दीज 3 हायड्रोजन ॲटम्स अँड दीज 3 म्हणजे हे 6 हायड्रोजन ॲटम्स, ऑल 6 आर आयडेंटिकल. त्यामुळं 1 हायड्रोजन इफ इट इज रिमूव्ड फ्रॉम ॲन अल्केन वी गेट अल्काईल ग्रुप. तसं इथेनचं इथाईल ग्रुप. तर 6पैकी कुठलाही काढलं चालेल, त्याचा हा अलाउड कंडेन्स फॉर्म किंवा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला. सोयीसाठी आपण हा काढतो ते ठीक आहे. हा काढला तरी इथाईल ग्रुप, सेम इथाईल ग्रुप, वेगळा नाही. इकडचा काढला तर वेगळा इथाईल आणि इकडचा काढला तर वेगळा, असं नाही. बिकॉज बोथ दी कार्बन ॲटम्स आर आयडेंटिकल प्रायमरी कार्बन ॲटम्स. मग ते लिहितो बघा. ते असं बघा, थोडं इथाईल ग्रुप एक हायड्रोजन काढला, व्हॅलन्स इनकम्प्लीट आहे. मग तिथं दुसरा कुठला ग्रुप येईल त्याप्रमाणे ते नवीन कंपाऊंड तयार होईल. ओके, शॉर्ट फॉर्ममध्ये अलाउड कंडेन्स्ड फॉर्म, शॉर्ट फॉर्म किंवा C2H5 डॅश असं अल्काईल ग्रुप. नाही का, अल्काईल ग्रुपला इन जनरल R डॅश पण लिहितात. म्हणजे कुठला अल्केन आहे माहीत नसेल, इन जनरल मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, स्ट्रेट, ब्रांच कोण पण असेल तर 1 हायड्रोजन ॲटम इफ इट इज रिमूव्ड तर त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन R डॅश असतं. मग त्याचा जसा अल्केनचा जनरल फॉर्म्युला तसं याचाही आहे. याचा R डॅश म्हणजे ते एक व्हॅलन्सी इनकम्प्लीट आहे, 1 हायड्रोजन ॲटम इज रिमूव्ड. मग समजा कोणी असं लिहिलं तर हा काय झाला, अल्केन. परत हायड्रोजन आलं म्हणजे अल्केन, आणि हा R डॅश डॅश पाहिजे तर हे काय बरं, अल्काईल ग्रुप. नाही का, अल्काईल ग्रुप. त्याचं ठीक आहे. मुद्दा काय तर हा इथाईल ग्रुप, ETHANE, ANE इज रिप्लेस्ड बाय ETHYL, इथाईल ग्रुप. किती सिम्पल आहे, हा सारखा वापरात येणार आहे. वन मोर एक्झाम्पल विल टेक. प्रोपेन बघा, देर आर 3 कार्बन ॲटम्स, 1 हायड्रोजन ॲटम इज टू बी रिमूव्ड, वी गेट प्रोपाईल, मिथाईल, इथाईल, इन जनरल अल्काईल ग्रुप, तसं प्रोपाईल ग्रुप. बट देर आर 3 कार्बन ॲटम्स. पण त्यातले हे 2 प्रायमरी जे आहेत, हा आणि हा, दीज 2 आर आयडेंटिकल प्रायमरी. का बरं, बिकॉज these 2 primary carbon atoms, they are primary basically and both are attached to same secondary. असं असल्यामुळं these 2 primary are identical primary. त्यामुळं हे 6 हायड्रोजन ॲटम्स आयडेंटिकल आहेत. त्यामुळं हे 3 आणि हे 3 यातला कुठलाही एक हायड्रोजन काढला, 1 टाईप ऑफ प्रोपाईल, अँड दिस कार्बन ॲटम इज सेकंडरी कार्बन ॲटम. त्यामुळे या दोन्हीपैकी कुठलाही एक हायड्रोजन, इफ 1 हायड्रोजन ॲटम अटॅच टू दिस सेकंडरी कार्बन ॲटम इज रिमूव्ड, वी गेट 1 टाईप ऑफ प्रोपाईल. त्यामुळे प्रोपेनपासून 2 propiles, 2 different propiles are possible from 1 propane. त्याचा अलाउड कंडेन्स्ड फॉर्म मी इथं लिहितो, असं लिहितात ते ठीक आहे. तर बघा, प्रायमरी हायड्रोजन इथला किंवा इथला कुठला तरी काढायचा. आता मी लिहिताना सोयीसाठी कंडेन्स्ड फॉर्म लिहितो. हा पण कंडेन्स CH2 लिहिला तरी चालला असता, नाही लिहिला. इकडचा हायड्रोजन कुठला तरी इथला किंवा इथला काढायचा, इथला काढायचं तर तिथला कंडेन्स पण लिहिला तर चालेल, पण टाळतो मी. सुरुवात आहे आपली. ओके, 1 हायड्रोजन इज रिमूव्ड, दॅट बॅलन्स इज इनकम्प्लीट. मग हे प्रॅक्टिकली इन एक्झिस्टन्स इट इज नॉट दॅट, पण ते थिओरिटिकली एक्सप्लेन करतो आहे आपण की अल्केन पॅरेंट कंपाऊंड अँड 1 हायड्रोजन इज रिमूव्ड अँड रिप्लेस्ड बाय व्हेरियस ग्रुप्स. असं समजून व्हेरियस प्रॉपर्टीज मीन्स व्हेरियस कंपाऊंड्स, म्हणजे ज्याला आपण फंक्शनल ग्रुप्स म्हणणार आहोत, आणि डिफरंट कंपाऊंड्स फ्रॉम दोज फंक्शनल ग्रुप्स, त्याच्या अभ्यासासाठी हा टाईप आपण बघतो आहे. तर हा एक प्रोपाईल ग्रुप किंवा याचा अलाउड आणखी कंडेन्स्ड फॉर्म हे असं लिहिता येईल, प्रोपाईल ग्रुप. किंवा एवढ्याला C2H5 पण लिहिता येत. असे अलाउड शॉर्ट फॉर्म असतात, पुढं तेच वापरणार असतो आपण. हा प्रोपाईल ग्रुप. ओके, पण हा पण प्रोपाईल, तर हा पण प्रोपाईलच आहे नाही का, हेच या फॉर्ममध्ये लिहिलं आहे बरं का. हा पण प्रोपाईलच आहे. तिकडे काय करणार आहे, 1 हायड्रोजन ॲटम अटॅच टू
सेकंडरी कार्बन हे दोन्ही पण हायड्रोजन आयडेंटिकल आहेत बिकॉज बोथ आर अटॅच टू सेकंडरी कार्बन ॲटम. तर त्यातला कुठला तरी काढला तर नाही का, तर मग सोयीसाठी मग हे कंडेन्स फॉर्म लिहितो मी. आता आपल्याला कळतं आहे 1 हायड्रोजन अटॅच टू सेकंडरी कार्बन इज रिमूव्ड. असं लिहिलं असं तरी चाललं असतं, एक हायड्रोजन काढला. ओके, तेवढं समजतं आपल्याला. तर हा पण प्रोपाईल. 1 हायड्रोजन ॲटम फ्रॉम प्रोपेन इफ इट इज रिमूव्ड प्रोपाईल. 1 हायड्रोजन ॲटम फ्रॉम प्रोपेन इफ इट इज रिमूव्ड प्रोपाईल. बट हायड्रोजन ॲटम अटॅच टू प्रायमरी कार्बन इज रिमूव्ड अँड हिअर हायड्रोजन ॲटम डायरेक्टली अटॅच टू सेकंडरी कार्बन ॲटम इज रिमूव्ड. त्यामुळं नाही का, मग हे अलाउड फॉर्म. आता हे असं पण लिहितात, हा अलाउड फॉर्म म्हणून असं लिहितात. कारण का बॉन्डिंग करत गेलो की दुसरं काही पॉसिबिलिटी येतच नाही असं याच्याशिवाय. बॅलन्सी कार्बनची 4, हायड्रोजनची 1 विचार केला, ॲलिफॅटिक, ओपन चेन वगैरे वगैरे, तर हे असं आहे. नाहीतर असं दाखवायचं, फक्त एक हायड्रोजन काढायचं इथलं, झालं, सेम थिंग. सो वेन हायड्रोजन अटॅच्ड डायरेक्टली टू प्रायमरी कार्बन ॲटम इफ इट इज रिमूव्ड इट इज एन प्रोपाईल. कारण 2 वेगळे प्रोपाईल आहेत, तर प्रोपाईलच असलं तरी वेगळे आहेत, त्यामुळं नाव वेगळं पाहिजे, अल्काईल ग्रुप म्हणून. प्रोपेन एकच असतो, अल्केन आयसोमर्स. जसं ब्युटेनमध्ये देर आर 2 ब्युटेन्स. प्रिवियस लेक्चर वी हॅव कन्सिडर्ड. ओके, अँड दिस वन इज आयसोप्रोपाईल. आता हे आयसो, एन, न्यू हे प्रिफिक्स असतात, दे शुड बी रिटर्न इन स्मॉल लेटर्स. ओके, आयसोप्रोपाईल ग्रुप. आयसोप्रोपाईल ग्रुप. तर 4 कार्बनपर्यंत अल्काईल ग्रुप्सचं नॉलेज आपल्याला इनफ असतं. मी अगदी 11th 12th आणि आपल्या नॉमेनक्लेचर पॉईंट ऑफ व्ह्यू आपण थोडं या टॉपिक पुरतं काही बघत असतो एक्स्ट्रा, पण 11th 12th MCQs नीट असेल, MST CET वगैरे, JEE मेन्स, तर पण सोपं एकदा सुरुवातीला व्यवस्थित बघून पुढं जायचं असतं, म्हणजे परत एवढा वेळ लावायचा नसतो, मग गाडी जोरात सुटते मग. ओके, त्यासाठी तर प्रोपेन विल गिव्ह 2 डिफरंट प्रोपाईल्स. ओके, एन प्रोपाईल, हायड्रोजन ॲटम डायरेक्टली अटॅच टू प्रायमरी कार्बन, ह्या दोन्हीपैकी कुठला एक हायड्रोजन काढला तर इफ इट इज रिमूव्ड, अँड हायड्रोजन डायरेक्टली अटॅच टू सेकंडरी कार्बन इफ इट इज रिमूव्ड, व्हॉट रिमेन्स बिहाइंड द अल्काईल ग्रुप इज कॉल्ड एज आयसोप्रोपाईल ग्रुप. असा आहे. ॲक्च्युली अल्केन यूज अल्काईल. ओके, तर ते माहिती पाहिजे. आणि जसं प्रोपेनचे 2 प्रोपाईल असतात तसं ब्युटेनचे बेसिकली प्रिवियस लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे आयसोमेरिझम, C4H10. ब्युटेन इटसेल्फ गिव्ज 2 ब्युटाईल, स्ट्रेट चेन अँड ब्रांच चेन, आणि त्याचे ब्युटाईल ते आपण बघणार. फॉर दॅट आय नीड टू रिमूव्ह दिस फ्रॉम द बोर्ड. ओके, yes, one more example, alkyl group we are going to consider. Now we'll consider alkyl groups, various possible alkyl groups for alkane corresponding to 4 carbon atoms, butane. Now previous lecture we have studied C4H10 is possible in 2 different structural formulae. In 2 different ways it can be written: straight chain butane and branch chain butane. N-butane, straight chain alkane is small n, normal alkane, N-butane, and 1 tertiary. Now iso, there are more details I have told you, but for this example, in short, we can consider 1 tertiary carbon containing alkane. This is the isobutane. Branched alkane, 1 tertiary carbon, this is tertiary. 4 कार्बनमध्ये एक टर्शरीच असू शकतो, फक्त एक क्वाटर्नरी कार्बन येऊ शकत नाही 4, कारण क्वाटर्नरी कार्बन म्हटले की त्याच्या स्केलेटनमध्येच 5 कार्बन आले प्रिवियस लेक्चर. ओके, तर हा आयसोब्युटेन म्हणजे C4H10 सॅच्युरेटेड, ॲलिफॅटिक, अल्केन, हायड्रोकार्बन, फॉर्म्युला मॉलिक्युलर सेम, फक्त काय बरं, ऑनली प्रायमरी अँड सेकंडरी, स्ट्रेट चेन, 1 टर्शरी कार्बन ॲटम, रिमेनिंग 3 आर प्रायमरी. ओके, आणि त्यामुळे हा स्ट्रेट चेनवाला अल्केन, हा ब्रांच चेनवाला अल्केन, दिस इज आयसोब्युटेन. तर ब्युटेन म्हणून बघितलं तर देर आर 2 आयसोमर्स. मग आम्हाला ब्युटाईल बघायचे आहेत म्हटल्यानंतर 2 ब्युटेन आणि प्रत्येकाचे वेगळे वेगळे ब्युटाईल, म्हणजे वेगळे वेगळे असतील तर, सेम असतील तर एकच पकडायचं. आता इथं बघा, देर आर 2 टाईप्स ऑफ कार्बन ॲटम्स. दिस 2 आर प्रायमरी अँड दिस 2 आर सेकंडरी. आणि हा प्रायमरी आहे, दिस 2 आर प्रायमरी, हे फक्त प्रायमरी नाही आहे, तर दिस 2 आर नाही का, हे टर्मिनल
these two are identical primary. का बरं? Because these two primary carbon atoms separately they are attached to same type of secondary, म्हणजे identical secondary. ते कसं काय? कारण this secondary is between primary and secondary and even this secondary is between primary and secondary. त्यामुळे हे दोन्ही सेकंडरी आयडेंटिकल आहेत. नाहीतर हे दोन्ही प्रायमरी वेगळे प्रायमरी म्हणून विचारात घेतले असते आपण. तसे काही एक्झाम्पल्स पुढे चर्चेत येतील. तर दीज टू प्रायमरी आर आयडेंटिकल प्रायमरी. त्यामुळे हे 6 हायड्रोजन ॲटम्स 3 आणि 3 यातला कुठलाही एक काढला तर एक ब्युटाईल. आणि हे आयडेंटिकल सेकंडरी असल्यामुळे, नाहीतर या सेकंडरीचा काढला तर एक दुसरा ब्युटाईल आणि या सेकंडरीचा काढला तर तिसरा ब्युटाईल असं नाही. सिन्स द टू आर सेकंडरी बट द टू आर बोथ आर आयडेंटिकल सेकंडरी, त्यामुळं हे 4ही हायड्रोजन ॲटम्स आयडेंटिकल आहेत. त्या चारीपैकी कुठलाही एक काढला तर दुसऱ्या प्रकारचं ब्युटाईल. तर स्ट्रेट चेनवाल्या ब्युटेनपासून एन ब्युटेनपासून देर आर 2 ब्युटाईल पॉसिबल, ते इथं लिहितो. या प्रायमरीचा कुठलाही काढा, हा काढा, हा काढा, हा काढा, हा काढा, कुठलाही आपल्या लिहिण्याची सोय पद्धत इथलाच काढायची आहे म्हणजे हाच असं काही ठरलेलं नाही आहे. सांगितलं कन्व्हिनियन्स ऑफ रायटिंग, हॅबिट, ते सगळं ठीक आहे. काढला हा एक ब्युटाईल आणि हा दुसरा ब्युटाईल इथं लिहितो. ओके, सोयीसाठी असं पार्टिशन करतो, गोंधळ नको. आणि मग फ्युचरमध्ये आपण कंडेन्स्ड फॉर्म म्हणजे अलाउड शॉर्ट फॉर्म, सेकंडरी कार्बनचा दोन्हीपैकी एक हायड्रोजन कुठला तरी चार हायड्रोजन 2 सेकंडरी कार्बन ॲटम, समजा इथला काढला मी. पण नंतर असे प्रत्येक बॉन्ड दाखवणार नाही, का अलाउड कंडेन्स्ड फॉर्म वापरणार. जसं की हा CS3 CS2 CS2 असं लिहिलं किंवा हा C2H5 कसंही लिहा मग अशी सांगितलं मी. तर आपली सुरुवात असल्यामुळं आपण कंडेन्स्ड फॉर्म किंवा अलाउड शॉर्ट फॉर्म माझ्या भाषेत आपण गडबड करत नाही आहे. इथं पण CS2 लिहू शकतो, पण तरी पण इथे टाळतो मी. हा त्याचा अलाउड शॉर्ट फॉर्म. आणि इथं हा काढला असा, हेच आपण अलाउड शॉर्ट फॉर्म असा लिहू शकतो. CS3 किंवा S3C मिथाईलच्या वेळेला शिकलो आपण. CH2 इथला हायड्रोजन काढला ते कळण्यासाठी म्हणून इकडं तिथंही कंडेन्स फॉर्म करता येतो, सध्या टाळूया. अलाउड शॉर्ट फॉर्म. नाव हायड्रोजन ॲटम डायरेक्टली अटॅच टू प्रायमरी कार्बन, प्रायमरीचाच काढला आहे पण तो स्ट्रेट चेनवाल्या ब्युटनचा प्रायमरी आहे, त्यामुळं हा एन ब्युटाईल. एन ब्युटाईल ग्रुप. आणि इथं आता प्रोफाईलचं मगाशी बघितलं असल्यामुळे इथं थोडा गोंधळ होतो, तो मी एक्सप्लेन करतो का होतो. ओके, हायड्रोजन डायरेक्टली अटॅच टू सेकंडरी कार्बन इज रिमूव्ड. हा जो ब्युटाईल आहे त्यामुळे याला सेकंडरी ब्युटाईल म्हणतात. सेकंडरी ब्युटाईल. मग अशी प्रोफाईलला आयसो म्हणालो होतो. प्रोपेनमध्ये 2च पॉसिबल आहेत, एक प्रायमरी आणि एक सेकंडरी. त्यामुळं प्रायमरीचा एन प्रोफाईल आणि आयसो प्रोफाईल असं झालं. ब्युटेनमध्ये बेसिकली ब्युटेन 2 आहेत आणि प्रत्येक ब्युटेनचे परत ब्युटाईल 2 आहेत, म्हणजे टोटल ब्युटाईल ग्रुप्स 4 होतात. आता तिकडं पण अजून 2 होतात बघा. आणि त्यामुळं याला आयसोच्या ऐवजी सेकंडरी म्हणलेलं सोयीचं, कारण तिकडं आयसो वापरणं गरजेचं आहे. कसं बघा आता. तर हा तर कळायला काही अडचण नाही. एन ब्युटाईल पहिल्यांदा 4 ब्युटाईल आहेत एवढं समजू दे. मग कुठल्या तरी 2 नावात कन्फ्युजन होतं आहे, कारण का प्रोपेनच्यावरून होत असतं तेच कारण सांगतो मी. सेकंडरी ब्युटाईल म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर दुसरं कुठलं स्ट्रक्चर येऊ शकत नाही, कारण सेकंडरी ब्युटाईल म्हणजे 1 हायड्रोजन ॲटम फ्रॉम ब्युटेन इज रिमूव्ड. आता प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन काढला तर सेकंडरी वर्ड वापरायचं काय कारण आहे. आणि हा जो अल्केन आहे याच्या अजून आयसोब्युटेन, याच्या अजून 2 आयसोमर्स ब्युटाईल ग्रुप दाखवलेले नाही, तरीसुद्धा हा टर्शरी कार्बन आहे आणि रिमेनिंग 3 आर प्रायमरी. बरोबर आहे ना. 1 कार्बन इज टर्शरी, त्याचा एक हायड्रोजन काढला तर अल्काईल ग्रुप मिळणार. आणि 3 प्रायमरी आहेत, तिथला कुठलाही काढला तर एक ब्युटाईल मिळणार. म्हणजे सेकंडरी कार्बनच नाही त्याच्यामध्ये. 3 प्रायमरी आहेत, एक टर्शरी आहे. याच्यामध्ये 2 प्रायमरी आहेत, 2 सेकंडरी आहेत. त्यामुळे सेकंडरी ब्युटाईल म्हटलं की या दोन्हीपैकी एक, म्हणजे दाखवताना मी इथला दाखवला आहे. दुसरं स्ट्रक्चरच डोळ्यासमोर येत नाही, स्ट्रक्चर चुकतच नाही त्या नावामुळं, म्हणून सेकंडरी ब्युटाईल म्हटलं इकडं. सिम्पल. प्रोपेनमध्ये 2च असतात, त्यामुळे एन स्ट्रेट चेन काढचा काढला तर
दुसरा आयसो, ओके, गोंधळ करून घ्यायचं काय कारण नाही. तर हे झालं ब्युटाईल, सेकंडरी ब्युटाईल ग्रुप. मग काही वेळेला SEC लिहितात, ते खरं म्हणजे करेक्ट नाही आहे, पण अनेक जण लिहितात, पण फार मोठी काय केमिस्ट्रीची चूक आहे असं पण म्हणणार नाही. स्मॉल लेटर फक्त S लिहायची पद्धत आहे खरं म्हणजे, पण म्हणताना S म्हणायचं नाही, सेकंडरी ब्युटाईल ग्रुप म्हणतात, पण बऱ्याच वेळेला SEC असं लिहितात. ठीक आहे, मग अनेक ठिकाणी असं लिहिलं, त्यामुळे आपण शक्यतो वापरणार नाही, तरी पण ओके सांगितलं, सेकंडरी ब्युटाईल ग्रुप. दिस सेकंड आयसोमर ऑफ ब्युटेन, ब्युटेन दोन आहेत, एका ब्युटेनचे दोन ब्युटाईल आता बघितले, N ब्युटाईल अँड सेकंडरी ब्युटाईल. सेकंड ब्युटेन ब्रांच्डवाला ब्युटेन, वन टर्शरी कार्बन कंटेनिंग ब्रांच ब्युटेन, आयसोब्युटेन. त्याच्यामध्ये किती प्रकारचे ब्युटाईल पॉसिबल आहेत, तर टाईप ऑफ कार्बन ॲटम्स, पहिलं लेक्चर आठवा. तर वन इज टर्शरी कार्बन ॲटम, तिथं एकच हायड्रोजन ॲटम आहे, तो काढला तर एक ब्युटाईल. अँड रिमेनिंग 3 कार्बन ॲटम्स, पण ते तिन्ही कसे आहेत, ऑल 3 आर प्रायमरी अँड ऑल 3 आर आयडेंटिकल प्रायमरी. का बाबा? बिकॉज ऑल 3 आर प्रायमरी, हे पहिलं रिझन, अँड ऑल 3 प्रायमरी आर अटॅच टू सेम टर्शरी. देअरफॉर ऑल 3 प्रायमरी ऑफ दिस आयसोब्युटेन आर आयडेंटिकल प्रायमरी कार्बन ॲटम्स. कारण का ऑल 3 आर प्रायमरी अँड अटॅच टू सेम टर्शरी कार्बन ॲटम. त्यामुळे हे तीन आणि हे 9 हायड्रोजन ॲटम्स आयडेंटिकल होतात. त्यामुळे त्या 9पैकी कुठलाही एक हायड्रोजन काढला तर तो एक प्रकारचा ब्युटाईल, आणि डायरेक्टली अटॅच टू टर्शरी एकच हायड्रोजन आहे, तो काढला तर तो दुसऱ्या प्रकारचा ब्युटाईल. तर ते 2 ब्युटाईल पॉसिबल आहेत, ते आपण मी इथं काढून दाखवतो. बघा, पहिल्यांदा मी आता कंडेन्स्ड फॉर्म इथं सोयीसाठी लिहितो. वरचा इथला हायड्रोजन काढून एक ब्युटाईल होतो, तो दाखवतो पहिल्यांदा. मग हे मिथाईलमध्ये फरकच पडलेला नाही आहे, तर अलाउड फॉर्म, कंडेन्स्ड फॉर्म CH3 किंवा S3C, ओके, असं लिहिलं काय किंवा असं लिहिलं काय. मग अशी मिथाईल ग्रुपच्या वेळेला सवय झाली नाही का. हे हा हायड्रोजन ॲटम इथला काढला नाही का, हा असा, हा पण CH3 शॉर्ट फॉर्म चालला असतं, हा एक ब्युटाईल. आता हायड्रोजन डायरेक्टली अटॅच टू टर्शरी कार्बन इज रिमूव्ड, त्यामुळं टर्शरी ब्युटाईल ग्रुप. मग टर्शरी ब्युटाईल म्हटलं तर दुसरं कुठलं स्ट्रक्चर ब्युटेनपासून डोळ्यासमोर यायचं कारणच नाही, कारण याच्यामध्ये स्ट्रेट चेनवाल्यामध्ये 2 प्रायमरी 2 सेकंडरी आहेत, आणि याच्यामध्ये 3 प्रायमरी अँड 1 टर्शरी. त्यामुळे टर्शरी ब्युटाईल म्हटलं तर तुम्हाला पटकन कळणार की हाच हायड्रोजन काढलेला आहे. सिम्पल आहे, आपल्याला शेवटी स्ट्रक्चर, त्या नावाला ते स्ट्रक्चर पटकन डोळ्यासमोर आलं पाहिजे, कन्फ्युजन नाही झालं पाहिजे, हेतू काय. तर हा टर्शरी ब्युटाईल ग्रुप, त्याचा तो अलाउड शॉर्ट फॉर्म म्हणजे असंही लिहितात, CH3 ग्रुप असं 3 आणि असं लिहितात. आता बघा, कार्बनची बॅलन्सी 4, इकडं 1 बॅलन्स इज इनकम्प्लीट, हायड्रोजन गेला म्हणजे कोणतरी दुसरं येणार आहे. अँड रिमेनिंग 3 बॅलन्सीज, आणि मिथाईल ग्रुप ब्रॅकेट करून 3 लिहिलं आहे, याचा अर्थ 3 मिथाईल ग्रुप्स आर सेपरेटली अटॅच टू दिस कार्बन. हा त्याचा अर्थ आहे, याची सवय होईल. याचा अलाउड शॉर्ट फॉर्म मिथाईल आणि हा मिथाईल, हा शॉर्ट फॉर्ममध्ये कंडेन्स फॉर्ममध्ये लिहिला नाही, एवढाच फरक पडला. ओके, तर हा एक टर्शरी ब्युटाईल ग्रुप. आणि दुसरा आता कुठला असणार आहे, तर हे 3 प्रायमरी आहेत, आयडेंटिकल आहेत, म्हणजे 9 हायड्रोजन ॲटम्स आर आयडेंटिकल. त्यातला कुठला तरी एक हायड्रोजन काढा, हाच काढला पाहिजे असं काही नाही, हा काढा. ओके, तर एक काढतो मी, टर्शरी कार्बन हा दाखवला, तर इथला हायड्रोजन काढायचं, तर बाकीचे लिहिण्याच्या सोयीसाठी आता कंडेन्स लिहितो. आता सवय झाली तुम्हाला. आता फक्त व्हर्टिकल लिहिताना कार्बनमध्ये बॉन्ड आहे, त्यामुळे तसं दिसलं पाहिजे. कोणी व्हर्टिकल लिहिताना बऱ्याच वेळेला हे असं काहीतरी लिहितात. अरे मग हा बॉन्ड नेमका कोणाबरोबर आहे. हॉरिझॉन्टल लिहिताना हे अलाउड आहे, कारण कार्बनचा असा CH3 ग्रुप लिहिला तर आम्हाला त्याची केमिस्ट्री माहिती आहे की इकडं कार्बन आहे, त्याला 3 हायड्रोजन आहेत, हा अलाउड आहे. पण व्हर्टिकल लिहिताना कार्बन इज अटॅच टू कार्बन ऑफ मिथाईल ग्रुप, तर तो कार्बनला दिसला पाहिजे डायरेक्ट. लिहिण्याच्या गडबडीत थोडं इकडे तिकडे चालेल, पण अगदी इथं कसं काय दाखवतं. ओके, यस, ते एक सहज जाता सांगितलं. आणि हा पण मिथाईल ग्रुप सोयीसाठी CH3 किंवा S3C. ओके, कुठलाही चालला असता हायड्रोजन, मी इथला काढतो. ओके, आणि मग त्यामुळं तो CH2 असा कंडेन्स फॉर्म चालतो, पण आपण सुरुवात पहिल्यांदाच बघतो. हा एक ब्युटाईल ग्रुप. आता तो हायड्रोजन कुठला काढला आहे, प्रायमरी कार्बनचा काढला आहे. ब्युटाईल ग्रुप, 1 हायड्रोजन ॲटम फ्रॉम ब्युटेन, इफ इट इज रिमूव्ड, ब्युटाईल ग्रुप.
मग इथं पण प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन काढला होता, ब्युटाईल ग्रुप. पण हा प्रायमरी आणि तो प्रायमरीमध्ये फरक आहे. हा स्ट्रेट चेनचा प्रायमरी कार्बन आहे, तो ब्रांचचा आहे. हिअर द प्रायमरी कार्बन ॲटम इज अटॅच टू सेकंडरी कार्बन ॲटम आणि स्ट्रेट चेनचा प्रायमरी कार्बन आहे. हिअर द प्रायमरी कार्बन ॲटम हा घेतला काय, हा घेतला का, हा घेतला का, म्हणून मी हा घेतला. प्रायमरी इज अटॅच टू टर्शरी कार्बन ॲटम आणि तो ब्रांच चेनमधला प्रायमरी आहे, त्यामुळं त्याच्यासाठी मग तो प्रिफिक्स आपण जपून ठेवला, म्हणजे इथं वापरलं तर सोयीचं आहे. दिस इज आयसोब्युटाईल ग्रुप. त्यामुळे ब्युटेन बेसिकली दोन पॉसिबल आहेत, विच वी हॅव कन्सिडर्ड अर्लियर ऑल्सो, आयसोमेरिझम ऑफ अल्केन्स, एन ब्युटेन अँड आयसोब्युटेन, स्ट्रेट चेनवाला ब्युटेन अँड ब्रांच चेन ब्युटेन, आणि प्रत्येकाचे 2-2 ब्युटाईल. त्यामध्ये सेकंडरी ब्युटाईल म्हटलं तर गोंधळ व्हायचं काय कारण नाही, कारण त्यात सेकंडरी कार्बनच नाही आहे, म्हणजे इथलाच हायड्रोजन कुठलाही काढलेला आहे. टर्शरी ब्युटाईल म्हटलं तर अडचण याचे कारण नाही, कारण याच्यात टर्शरी कार्बनच नाही, टर्शरी इथं एकच आहे अँड ऑनली वन हायड्रोजन ॲटम इज अटॅच्ड. स्ट्रेट चेनवाल्या कार्बनचा प्रायमरी स्ट्रेट चेनवाला प्रायमरी हायड्रोजन ॲटम अटॅच टू प्रायमरी कार्बन ऑफ स्ट्रेट चेन, इफ इट इज रिमूव्ड त्याला एन, आणि बेसिकली तो आयसोब्युटेन आहे, पूर्वज पॅरंट कंपाऊंड. प्रायमरी कार्बन ऑफ ब्रांच इफ इट इज रिमूव्ड आयसोब्युटाईल. तर ब्युटेन 2 आणि प्रत्येकाचे 2-2 म्हणजे सच 4 ब्युटाईल ग्रुप्स आर पॉसिबल. तर हे 4ही ब्युटाईल ग्रुपची सवय, त्याच्या नावाची सवय होणं फार गरजेचं आहे. आणि 4 कार्बनपर्यंतच अल्काईल ग्रुप म्हणजे हे पुरतं आपल्याला, म्हणजे सगळ्या MCQs सर्व गृहीत धरून बोलतो आहे. आणि मग आपल्याला आता पुढं फंक्शनल ग्रुप आता बघणं सोयीचं होईल. ओके, येस, थँक्यू.